लातूर जिल्ह्यातली महत्त्वपूर्ण असलेली रेणापूर नगर पंचायतीची निवडणूक येऊन ठेपली आहे। आपण जर पाहिलं तर रेणापूरमध्ये काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने लक्ष वेधलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। राष्ट्रवादीने देखील तेवढीच मोठी ताकद लावलेली आहे आणि आपण जर लक्षात घेतलं तर महायुतीला इथे खिंडार पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिवसेने जी आहे ती वेगळी ताकद लावली आहे। मला सांगा रेणापूरमध्ये आपण काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जातोय, ज्या मुद्द्यांवर रेणापूरचे लोक जे आहेत ते शिवसेनेला मतदान करतील आणि नगराध्यक्ष निवडून देतील अशा प्रकारचं वातावरण होईल? ते सर्वसामान्य रेणापूरकर अनेक प्रश्नाला सामोरं जात आहे। अनेक प्रश्न कधी सुटले नाहीत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, ह्या व्यापार बाजारासाठी ओळखलं जाणारं शहर होतं। आज इथला व्यापार बाजार उद्योग व्यवसाय पूर्ण कोलमडीचा आलेला आहे। जनावरांचा बाजार कोलमडीचा आलेला आहे। स्थानिक प्रश्न आहेत, पिण्याचे पाणी यांना गढूळ मिळतं, 20-25 दिवस पाणी मिळत नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केला आहे। मग कुठंतरी थांबलं पाहिजे। आमचं म्हणणं आहे की आम्ही MIDCच्या माध्यमातून इथं काही रोजगार उपलब्ध करता येईल का। इथला युवक जोपर्यंत रोजगार, त्याला व्यवसाय, हाताला काम मिळणार नाही तोपर्यंत इथं प्रगती इथली होणार नाही। इथलं चांगलं आई रेणुका देवीचं मंदिर आहे, एवढं छानपैकी पर्यटन स्थळ आहे, इथं कसलाच विकास नाही त्याच्यामध्ये। नाल्यांची गटारांची काल एक आपण बघितलं असेल, तांड्यावर एका महिलेचा पाय तुटला। कामं आता इलेक्शन आले आणि हे मुरुम टाकायचे आता कामं करतायत। आणि इथं बघा हे डुकरं सुद्धा प्रत्येक उमेदवारावर जो आहे तो अतिक्रमणाचा आणि वेगवेगळे आरोप झाले, मात्र निवडणूक त्यासाठी म्हणून पुढे गेली, मात्र त्या संदर्भाने काही आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा मग काही वेगळी गोष्ट घडली नाही। म्हणजे निवडणूक पुढे का ढकलली हेच कारण लोकांना कळेल नाही। हां, निवडणूक मुद्दामून कटकारस्थान करून पुढे ढकलली, कारण की आक्षेप घेणारे आणि आक्षेप ज्याच्यावर आहे ते सोबत तर नाहीत ना, ही सुद्धा आम्हाला शंका आहे। कारण की निवडणूक रंगात आली होती, 20 दिवस त्याने पुढे ढकलली आणि जनतेवर ही निवडणूक लादली। अक्षरशः रेणापूरकर लोक आज कंटाळलेत यांच्या भ्रष्ट कारभाराला। पैशाचा उत्मात आला आहे। आज इलेक्शन कमिशन तिथं TV वर सांगतं, इथं रोज 5-5, 10-10 हजार रुपये वाटप चालू आहे आणि इलेक्शन कमिशन डोळे झापून बसलं आहे। इथं पैशाच्या आमिषानं सर्वसामान्याचं म्हणजे घर हे खराब करून टाकले, व्यसनाने घर खराब करून टाकले। लोकांना दारू आणि पैसा आणि जातीच्या आधारावर हे निवडणूक लढत आहे। ह्याच्या विरोधात म्हणून शिवसेना ही निवडणूक लढते। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।